नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत भौमितिक रचना, इयत्ता 7वी प्रकरण पहिले. जरा आठवूया, आपण मागील इयत्तांमध्ये रेषा, रेषाखंड, कोन दुभाजक इत्यादींचा अभ्यास केला. आपण कोनाचे माप अंशांमध्ये मोजतो. कोन ABCचे माप 40 अंश असेल तर ती माहिती आपण मेजर कोन ABC = 40 अशी लिहितो. कोन दुभाजक अँगल बायसेक्टर. शेजारी कोन ABCची आकृती दिली आहे. कोन दुभाजक कोनाचे 2 समान भाग करतो. किरण BM हा कोन ABCचा दुभाजक आहे का? जर तो कोन दुभाजक असेल तर त्यांनी कोन ABCचे 2 समान भाग करायला हवे. हे आपण पुढे बघणार आहोत. आपण या लेसनमध्ये कोन दुभाजक व रेषाखंड लंब दुभाजक याचा अभ्यास करणार आहोत. आता आपण काही संकल्पना ज्या आपण 6वी मध्ये शिकलो त्यांचे एकदा रिव्हिजन करूया. पहिली संकल्पना आहे रेषा. तिला इंग्लिशमध्ये असं म्हणतात लाईन. तर इथे आपल्याला लाईन AB दिसत आहे. तिच्या दोन्ही बाजूस ॲरो आहेत. याचा अर्थ काय की लाईन ही अमर्याद असते. रेषाखंड तिचे इंग्लिशमधील नाव आहे लाईन सेगमेंट. इथे आपल्याला लाईन सेगमेंट AB दिसत आहे. आता हिच्या शेवटी ॲरो आहेत का? नाही. याचा अर्थ काय की रेषाखंड हा मर्यादित असतो आणि AB हे त्याचे अंत्यबिंदू आहेत. कोन याचे इंग्लिशमधील नाव आहे अँगल. इथे आपल्याला कोन ABC दिला आहे जो 50 अंशाचा आहे. आपण असं लिहितो मेजर कोन ABC = 50. आता कोन दुभाजक याचे इंग्लिशमधील नाव आहे अँगल बायसेक्टर. इथे कोन ABC हा 60 अंशाचा दिलेला आहे आणि किरण BM याने त्याला बरोबर 2 समान भागांमध्ये विभागले आहे. तर मेजर कोन ABC हा 60 अंशाचा असेल तर त्या कोन दुभाजकाने तयार झालेले दोन्ही कोन बरोबर 30-30 अंशाचे असतील. तर इथे आपण बघू शकतो पहिला कोन 30 अंशाचा आहे आणि दुसरा कोन जो कोन दुभाजकाने तयार केला आहे तो सुद्धा 30 अंशाचा आहे. आता आपल्याला बघायचं आहे रेषाखंडाचा लंब दुभाजक. या आकृतीमध्ये रेषाखंड AB हा 10 सेमीचा आहे. तर CD हा लंब दुभाजक आहे. CD या लंब दुभाजकाने रेषाखंड AB याला M या बिंदूमध्ये छेदले आहे आणि AM ही 5 अंशाची रेषाखंड तयार झाला आहे आणि BM हा 5 सेमीचा रेषाखंड तयार झाला आहे. रेषाखंड लंब दुभाजक याचे इंग्लिशमधील नाव आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. आता ह्या दोन आकृत्या कशा काढायच्या किंवा कोन कसा दुभागायचा आणि रेषाखंड कसा दुभागायचा हे आपण शिकणार आहोत. सराव संच 1 मध्ये तुम्हाला याच्यावरची उदाहरणे आहेत ती सोडवायची आहेत. तर आपण शिकूया की कोन कसा दुभागायचा. सर्वप्रथम मी पट्टीच्या साहाय्याने एक किरण काढून घेते. आणि या किरणाच्या आरंभ बिंदूवर कोन मापक ठेवून बरोबर 60 अंशाचा कोन मी काढत आहे.
आपण कोन ABC हा 60 अंशाचा कोन काढला आहे. आता हा कोन आपण दुभागणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही कर्कटकामध्ये अंदाजे अंतर घ्यायचे आहे आणि हे अंतर न बदलता कोनाच्या दोन्ही बाजूंवर तुम्हाला एक एक कंस करून घ्यायचा आहे. असे 2 कंस करून झाल्यानंतर अंतर तसेच ठेवून कंस जिथे आहे त्या कंसावर कर्कटक ठेवून आणखीन 2 कंस आपणास करावयाचे आहेत आणि या 2 कंसांद्वारे आपल्याला एक बिंदू मिळेल. त्याला आपण M असे नाव देऊ आणि B या बिंदूपासून M बिंदूमधून जाणारा किरण आपण काढल्यास आपल्याला कोन ABCचा कोन दुभाजक मिळू शकतो. किरण BM याने कोन ABCला बरोबर 2 भागांमध्ये विभागले आहे. आता आपण मिळालेले प्रत्येक 2 कोन हे 30-30 अंशाचे आहेत का हे मोजूया, कारण कोन ABC आपण 60 अंशाचा काढला होता. बघा, पहिला कोन 30 अंशाचा आहे आणि दुसरा कोनही 30 अंशाचा आहे. आता आपण रेषाखंड कसा दुभागायचा हे शिकणार आहोत. सर्वप्रथम मी 10 सेमीचा एक रेषाखंड काढत आहे. दहा सेमीचा आपण रेषाखंड AB हा काढला आहे. आता हा दुभागण्यासाठी अंदाजे 5 सेमीपेक्षा थोडे जास्त आपल्याला कर्कटकामध्ये माप घ्यायचे आहे आणि रेषाखंडाच्या दोन्ही बिंदूवरून आपणास वर व खाली असे कंस करायचे आहे. आता आपल्याला रेषाखंडाच्या वरच्या बाजूस एक बिंदू मिळाला आहे व खालच्या बाजूस एक बिंदू मिळाला आहे. यास आपण अनुक्रमे C व D असे नाव दिले आहे. आता हे 2 बिंदू जोडल्यास आपल्याला रेषाखंड ABचा लंबदुभाजक मिळेल. रेषाखंड AB यास लंबदुभाजक CD याने बरोबर 2 भागांमध्ये विभागले आहे. आता हे 2 भाग सारखे आहेत की नाही ते आपण बघू. तर आपणास इथे दिसतच असेल की रेषाखंड AM हा 5 सेमी तर रेषाखंड BM हा बरोबर 5 सेमी आहे. म्हणजेच लंबदुभाजक CD याने रेषाखंड AB यास बरोबर 2 भागात विभागले आहे. यावरून आपणास असा निष्कर्ष काढता येईल, लाईन सेगमेंट AM इज इक्वल टू लाईन सेगमेंट BM इज इक्वल टू 5 सेमी. तर अशा प्रकारे आजच्या लेसनमध्ये आपण हे शिकलो की कोन कसा दुभागायचा आणि रेषाखंड कसा दुभागायचा. यावरची उदाहरणे आपणास सराव संच 1 यामध्ये मिळतील. आपण ती सोडवायची आहेत.